मित्र हो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट विभीषण गदादे. मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचे पैलू आपण उलगडतोय. आतापर्यंतच्या 12 भागांमध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील काही घटना, महत्त्वाचे प्रसंग आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवले. आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलू. मित्रांनो, अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला. मराठी साम्राज्यावरती शोककळा पसरली. ज्या खंडेराव होळकरांचा इतिहास बैलवेडा व्यसनी म्हणून बदनाम करण्यात आला, तो खंडेराव होळकर कुंभेरीच्या युद्धावरती धारातीर्थी पडला. मित्रांनो, खंडेराव होळकरांचा सन्मान म्हणून सूरजमल जाटानं त्या ठिकाणी छत्री उभी केली, अर्थात समाधी बांधली. एका वीराचा सन्मान एका वीरानं केलेला होता. खरं तर थाळ्याच्या वेळेस तोफगोळा डागल्यामुळं, अर्थात कुंभेरीच्या युद्धामध्ये जेवणावळीच्या वेळेस तोफगोळा डागल्यामुळं खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला होता. मित्रांनो, खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या सवती ह्या सती गेल्या. मात्र अहिल्यादेवींना सती जाण्यापासून नाकारण्यात आलं. मित्रांनो, ही गोष्ट म्हणावी एवढी सोपी नव्हती, कारण इथल्या धर्मव्यवस्थेनं घालून दिलेले नियम मोडण्याचं काम झालेलं होतं. आणि म्हणून अहिल्यादेवींना पुढच्या काळामध्ये यांच्याही विरोधामध्ये मोठा संघर्ष करावा लागला. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या 2 सवती होत्या, ज्यांचं नाव होतं शकीना आणि शबनम. खरं तर शकीना आणि शबनम यांचं श्राद्ध घालण्याची वेळ आली. मित्रांनो, श्राद्ध घालण्याच्या वेळेस भटजींनी सांगितलं की आम्ही श्राद्धावेळी येणार नाही, कारण तुम्ही मुस्लिम स्त्रियांचे श्राद्ध घालायला आलेला आहात आणि हे आमच्या धर्मात बसत नाही. त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं, हा कुठला धर्म तुमचा, ज्या धर्मामध्ये अवघं आयुष्य त्या शकीना आणि शबनमनं खंडेराव होळकरांसाठी वेचलेलं आहे, अवघं आयुष्य खंडेरावांसोबत राहिलेले आहेत. आणि एवढंच नाही तर त्या शकीना आणि शबनम खंडेरावाच्या मृत्यूनंतर स्वतः चितेवरती गेलेल्या आहेत, स्वतःच्या शरीराची राखरांगोळी करून घेतलेली आहे आणि खंडेराव होळकरांसोबत त्या सती गेलेल्या आहेत. आणि त्या स्त्रिया जर फक्त मुस्लिम होत्या म्हणून त्यांचं श्राद्ध घातलं जात नाही, हा कुठला धर्म. आणि अहिल्यादेवींनी भटजींची कान उघडण्याचं काम केलं आणि सांगितलं, ज्या स्त्रिया, ज्या महिला आपल्या पतीबरोबर चितेवरती सती गेल्या, त्यांच्या नावानं 2 पळ्या पाणी सोडणं जमत नसेल तर बंद करा तो श्राद्धविधी, असं म्हणून भटजींची कान उघडणी करण्याचं काम केलं. मित्रांनो, तुम्ही म्हणाल एवढी का सोपी गोष्ट आहे ही, फक्त भटजींना सांगितलं की जमत नसेल तर श्राद्धविधी बंद करा. मित्रांनो, ही गोष्ट एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. त्यावेळेच्या व्यवस्थेच्या नियमानुसार राज्यव्यवस्था ही धर्मव्यवस्थेपेक्षा खालच्या स्तराला मानली जातो. राजाचा निर्णय हा धर्मव्यवस्थेपेक्षा खालचा मानला जायचा. राजानं धर्मव्यवस्थेला बाधा येईल असा कुठला निर्णय घ्यायचा नसतो. मात्र अहिल्यादेवी नावाच्या एकमेव राणी होत्या ज्यांनी धर्मव्यवस्थेपेक्षा राज्यव्यवस्था मोठी मानलेली होती. आणि म्हणून इथल्या मार्तंडांच्या पायाखालची वाळू सरकली की मुस्लिम स्त्रियांच्या नावानं श्राद्धविधी घालण्याची वेळ पहिल्यांदा इथल्या भटजींवरती आली होती. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राज्य हाकत असताना रयतेच्या हितासाठी काही निर्णय घेतले जातात. धर्म, जाती, परंपरांना भेदून काही निर्णय घेतले जातात आणि असे निर्णय इथल्या राज्यकर्त्यांनी घेणं गरजेचं असतं. मात्र धर्मव्यवस्थेला घाबरून, धर्मव्यवस्थेचं बाहुलं बनून काही राज्यकर्ते आपल्या देशात आजही राज्य करताना पाहायला भेटतात. खरं तर धर्मव्यवस्था जर अनिष्ट रूढी परंपरांना खतपाणी घालत असेल तर त्याच्या विरोधामध्ये बंड करण्याची ताकद सुद्धा राज्यकर्त्यामध्ये असली पाहिजे. आणि ही ताकद अहिल्यादेवी होळकर यांच्यामध्ये होती आणि म्हणून त्या आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या बनल्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्या भागामध्ये अहिल्यादेवींचा हाच विचार घेऊया आणि पुढे जाऊया आणि येथेच थांबूया. आजच्या भागामध्ये अहिल्यादेवींचा हाच विचार घेऊया आणि याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये अहिल्यादेवींच्या आणखी विचारांना घेऊन. धन्यवाद.